काका, आता तुमच्या एरियामध्ये खूप सारे वेगवेगळे पिकं होतात, हा पण तुम्ही काशी फळ निवडणं मागालचं काय कारण? काशीफळ म्हणजे कसं आहे, आपलं सोयाबीन, कापूस, हा. हे कसं आहे लय किचकट रोजगारी, याला काहीच नाही. फक्त मी एकलाच हँडल करतो. आमचे घरचे एकदा लागवड करून देते, घरचे वावर द्यायचं काम नाही, घरचे आबाद. आणि बाकीचं काही याला सोयाबीन पेक्षा तर आपला 1.5 पट तर याला आपल्याला पैसा येतो. मग काय हेच नाही ना, खर्चच नाही ना याला. म्हणजे कमी खर्च. कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न. हा, कमी दिवसामध्ये बी. बरोबर. हा. त्याच्यामुळे मग जे आहे ते तुमचं आता किती वर्षापासून लागवड आपण करताय? 2017 ते आता आज तक चालूच आहे. ओके. हा. जवळपास पाठीमागचे 9-10 वर्ष. हा, 9-10 वर्षापासून आपण Continue तेच तुमच्याकडे कंटिन्यू तेच करतो. काशी फळ. हा. मंडळी नमस्कार. आज आपण जालन्यामध्ये उपस्थित आहोत आणि आपण पाठीमागच्या 10 वर्षापासून जे काशी फळ, काही शेतकरी त्याला डांगर म्हणतात, काही शेतकरी भोपळा म्हणतात, तर या पिकामध्ये जे आहे ते दिवसेंदिवस अपग्रेड करत त्याची माहिती जी आहे ते वाढवून एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करून खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेणारे शेतकरी जे आहेत ते आज आपल्यासोबत जुडलेले आहेत. आणि आपण आज या व्हिडिओमध्ये जे आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काशी फळामध्ये लागणाऱ्या गोष्टी येतात, त्याच्यामध्ये लागवडीची जी योग्य पद्धत आहे, त्यानंतर बियाणे किती लागतं, योग्य व्हरायटीची निवड असेल, किंवा जे अंतर असतं दोन बेडमधलं अंतर किंवा दोन झाडामधलं जे अंतर आहे, तर ते अंतर किती ठेवायला पाहिजे काशीफळ पिकामध्ये, त्यानंतर पाण्याची व्यवस्थापन आहे, याच्यावर येणार जे वेगवेगळे रोग आणि कीड येतात, तर ते नेमके कोणते येतात आणि त्याच्यावर काय उपाययोजना केली जाते, आणि सोबतच जे आहे त्याचं एकरी उत्पादन किती निघतं, याचं जे बाजारपेठ जे आहे ती नेमकी कुठे आहे, आणि ते बाजारपेठेसोबत कसा काय संपर्क वाढवायचा, आणि विक्रीसाठी जे आहे ती कशी काय मदत जे आहे ते काकाने 1-2-3 गोष्टी सांगितल्या आहेत, तर ते मदत कशी काय पद्धतीने आपल्याला होऊ शकतं. तर असं जे सविस्तर जे व्हिडिओ जे आहे ते आपण इथे बनवलेला आहे, आणि या व्हिडिओमधनं जे आहे ते तुम्हाला 101% जे आहे ते चांगल्या पद्धतीने माहिती भेटेल. व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा, आणि उत्पादन जे आहे ते वाढवण्याची जे आहे ते आम्ही या व्हिडिओपासून जे आहे ते तुम्हाला मिळू शकते. काका, याच्यामध्ये पूर्व मशागतीमध्ये नेमकं काय केलं जातं? अगोदर नांगराट केल्या जाते, त्याच्यानंतर रोटाविटा मारला जातो, हा. त्याच्यानंतर लॅटर हातरलं जातं आपलं. ओके. हा. बेसल डोसचं काय असतं? बेसल डोस मध्ये समजा एखादा मायक्रोन्युट्रॉन घ्यायचं, 20-0 घ्या, नाही तर 10-26-26 घ्या, 2 बॅगी एकरी, या प्रमाणे. आणि आता काही शेतकरी जे आहे ते बेडवर करतात, आणि काही शेतकरी जे आहेत, आता तुम्ही जे आहे ते सपाट जमिनीवर केलं. तर तुमच्या मते कोणती पद्धत योग्य आहे, किंवा कोणती पद्धत केल्यानं जास्तीत जास्त उत्पादन मिळतं शेतकऱ्यांना? तसं तर मल्चिंगवर केल्यावर तर जास्त उत्पादन भेटतं. पण आता मला या ठिबकवरच समजा, जे सपाट याच्यावर करतो मी, मला याच्यात आपल्या जे पहिले जात होती आपली मैकोची, त्याच्यातलं आपल्याला 26 टनाचा उतारा येईल. पण आता जर अजून मल्चिंगवर केलं समजा, तर मल्चिंगवर केल्यावर तर 5-6 टन वाढणारच ना. खुरपणीचा हे लागणार नाही. निंदन वगैरे हा, खर्च गवत होणार नाही समजा. गवत वगैरे हा. त्यामुळे अन्नशोषण वगैरे जे आहे ते पिकाला व्यवस्थित व्यवस्थित. हा. आता याची जी लागवडीची पद्धत कशी असते, म्हणजे किती अंतरावर लागवड केलं जातं, आणि एका एकर मध्ये किती बियाणं लागतं? लागवड आता ही समजा 10x1.5 चालते, पण आपण ही 12x1.5 केली, कारण की सुटसुटीत राहावा, सूर्यप्रकाश मिळावा याच्यात. त्या हिशोबाने आपण 12x1.5 हे अंतर ठेवलं, आणि एकरी पाकिट समजा 7 पाकिट लागते आपले. तुमच्या मते आता मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या, हा. तर तुमच्या मते अशा 4 ते 5 जे चांगल्या व्हरायटी आहेत, आता तुम्ही जवळपास 10 वर्षापासून लावताय, तर तुमच्या मतानं असे 4 ते 5 कोणते चांगले वाण येतात ते थोडक्यामध्ये सांगा. आता मी सुरुवातीला 2017 मध्ये आपलं माहीचं MH1 लावलं होतं. त्याच्या त्या दिशा लागवड केली एक, त्याच्यानंतर झिनत लागवड केली. आता त्याच्यानंतर आपण आता ही गुल्लूची लागवड केली, कारण की व्यवस्थित फळ दिसलं, ते व्यवस्थित लवकर येतं, टणक पण आहे, त्याच्यामुळे आपण आता ही लागवड केलेली. आता ज्यावेळेस आपण बियाणं लागवड करतो, त्यावेळेस म्हणजे पूर्ण जमीन अगोदर भिजून घेऊन मग बियाणं लागवड करतो? नाही, कारण की बियाणं ओलं नाही करीत, कारण की ओलं जर केलं मग पाखराचा संभव जास्त राहतो खाण्याचा. त्याच्यामुळे ओलं करायचं आणि कोरड्यात लागवड करायची, पाणी द्यायचं. लागवड करून मग किती दिवस पाणी देतात? लगेच पाणी लागवल्याबरोबर पाणी देतं लगेच. त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे आता आपण बेसल डोस टाकलेला आहे, ड्रिपची लाईन वगैरे टाकली, त्यानंतर लागवड केली. लागवड केल्याच्या नंतर जे आहे ते आता त्याच्यामध्ये ड्रिचिंग असेल किंवा ड्रिप वॉटरची खतं वगैरे असतील, तर त्याचं नियोजन काय असतं? आपण आता 8 दिवस झाले की पहिला ह्युमिक टाकतो, 1 लिटर ह्युमिक टाकतो. 12व्या दिवसापासून 19 देतो आपण 20 दिवसापर्यंत. त्याच्यानंतर मग 12-61 आपण 30-32 दिवसापर्यंत देतो. त्याच्यानंतर 35 ते 45 दिवसापर्यंत 13-40-13 देतो आपण. आणि 50 ते 60 दिवसात आपण 2दा 0-32-34 टाकतो. आणि काय 70 दिवसात हे, त्याच्यामुळे आपण शेवटला 0-0-50 टाकून देतो. आता याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही किती, म्हणजे खताचं प्रमाण, जसं की तुमच्याकडे 1 एकर एरियामध्ये जे आहे ते किती प्रमाण असतं तुमचं खताचं? खताचं आपण 19-19 5-5 किलो 2दा, 13-40-13 5-5 किलो, म्हणजे असं जास्त खत नाही लागत यांना समजा.
हा तर मग त्या प्रमाणामध्ये असतात. हा. आणि याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर जे येणारे जे वेगवेगळे रोग आणि कीड आहेत, तर ते मुख्य रोग आणि कीड कोणते येतात आणि त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करता? सुरुवातीला काय डावणी मिळू येतो, बरोबर. त्याच्यानंतर भुरी येते, हिवाळ्यात त्याला भुरी येते. पावसाळ्यात सरासरी रोग जास्त राहत नाही, पण हिवाळ्यात जास्त रोग येते. समजा करपा येतो, त्यासाठी आपलं मग कर्जेट जे आपले बुरशीनाशक आहे ते मार लागते आपल्यालाच. बरोबर. आणि फळमाशी पण मोठ्या प्रमाणामध्ये येते बऱ्याच ठिकाणी जे आहे काशीफळ. हो. मग त्याच्यासाठी काय करता तुम्ही? नाही, फळमाशी तर ह्या जातीला तर मला दिसली येत नाही, म्हणजे प्रतिरोधक आहे. पण फळमाशीसाठी ट्रॅप लावतो आपण, मक्षिकारीचा ट्रॅप. पण ह्या जातीला नाही लावला तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही, म्हणजे हे जातच तशी समजा. तर मग ते ट्रॅपचा वापर करून आपण फळमाशीचे नियंत्रण करू शकतो. हा. आता याच्यामध्ये जे आहे ते काशीफळ किंवा डांगर जे म्हणतात शेतकरी, याच्यामध्ये जे आहे ते परागीकरण जी क्रिया आहे ती खूप महत्वाची असते. हा. पॉलिनेशन होत नाही बऱ्याच वेळेस, मग वेगवेगळ्या अडचणी येतात. हा हा. तर मग त्याच्यासाठी तुमच्या मते काय करायला पाहिजे, किंवा आता शेतामध्ये जे आहे ते मधमाशा वगैरे यायला पाहिजे, परागीकरण व्हायला पाहिजे, हा. मग याच्यासाठी तुमचं काय मत आहे किंवा काय सोल्युशन आहे याच्यासाठी? कारण की हे प्रॉब्लेम फक्त हिवाळ्यातच होतो. कारण पावसाळ्यात मधमाशी राहते, परागीकरण होतं, सगळं होतं. फक्त हे हिवाळ्यात टायमाला जर मधमाशी नाही आली तर मग हाताने पॉलिनेशन करतो आम्ही. नर घ्यायचा, त्या मादीला लावायचा. आणि नर आणि मादी मध्ये कसं डिफरन्स ओळखतात? कारण की नराला नुसती एक वात राहते आणि मादीला आपलं गुच्छवानी राहतो. असं ते तुरंत ओळखलं जातं ना, जागीच राहतं, जागीच लावायचं ते. तर मग ते जे मधले जे पावडर असतं पोलन हा. ते तुम्ही त्याच्यावर क्रॉस करून हा. त्याला काय बांधायचं वगैरे? नाही नाही, काहीच नाही, नुसतं असं टेकलं तरी ते पोन होऊन जातं. हा. तर अशा पद्धतीने परागीकरण जे आहे हा, ते त्याच्यामध्ये जे आहे ते तण नियंत्रणासाठी तुम्ही काय करता? काय नाही, एकदा खुरपून घेतलं की झालं काम. बाकीचं तण असलं तर काहीच मानित नाही ते तण त्याला. हा. तर म्हणजे तण यंत्रामध्ये काय तण यंत्रामध्ये काहीच अडचण नाही. अशा फळामध्ये जे पाण्याची व्यवस्थापन असतात, तर तुम्ही पाण्याचे व्यवस्थापन कसं करता आणि कसं करायला पाहिजे? ठिबक मधून आपण सुरुवातीला काय पाणी जास्त लागत नाही, 1 घंटा पाणी दिलं तरी चालतं. पण ज्या टायमाला फळं लागले त्या टायमाला याला पाणी लागतच, कारण की फळ पोचण्या टायमाला पाणी लागतं. बरोबर. तुम्ही किती बी दिलं, 4 घंटे 5 घंटे 6 घंटे पाणी भरपूर लागतं एकदा फळं लागले तेव्हा. तुम्ही किती असतं, म्हणजे आता जसं की उन्हाळ्यामध्ये आता तुम्ही पावसाळा हिवाळ्याला होता, हा. पावसाळ्यामध्ये किती वेळासाठी चालू ठेवता किंवा हिवाळ्यामध्ये किती वेळासाठी चालू ठेवता आणि किती दिवसाच्या अंतराने? कारण तिसऱ्या दिवशी आपल्याला त्याला 2 घंटे पाणी लागतं, आणि जेव्हा त्याला फळ लागन तेव्हा कमीत कमी तिसऱ्या दिवशी 4 घंटे पाणी लागतं त्याला. हा. ड्रिपनं जे आहे ड्रीप नाही आपलं. आता हे झालं ओव्हरऑल पिकाचं मॅनेजमेंट. याच्यानंतरची जी बाब आहे ती म्हणजे याचं एकरी उत्पादन नेमकं किती येतं आणि किती दिवसाला प्लॉट काढणीला येतो? आता याचं उत्पादन आपल्याला समजा आपण सरासरी 15 टन आणि जास्तीत जास्त आपण 26 टनापर्यंत काढलं एकरी. हा. आणि 70-75 दिवसात त्याचं हार्वेस्टिंगला आहे तुम्हाला. बरोबर. आणि याच्यामध्ये जे आहे ते आता एका झाडाला जे आहे किंवा एका वेलीला जे आहे ते किती फळं मॅक्झिमम येतात, किंवा जे ॲव्हरेज जे फळं जे असतात तर किती येतात आणि किती ठेवायला पाहिजे जेणेकरून साईज वगैरे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते? तसं आपल्याला आता प्लॉट मध्ये आपल्याला तर सांगता येणार नाही, पण काय होतं, जर 2 फळं आले तर ते 5-5 किलोचे बनते आणि 1 फळ आलं तर 10 किलोचं बनतं. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज येऊन जातं तसं. अशा फळामध्ये मी पण बरेच शेतकऱ्यांचा असा अनुभव ऐकलाय की विक्रीसाठी खूप वेगवेगळ्या अडचणी येतात काशी फळामध्ये. हा, विक्रीचं तर याचं अडचण आहेच, कारण की कसं आहे, आता व्यापारी याला भेटत नाही, लोक लागवड करते पण आता इका माल कुठं. आता मी काय केलं, स्वतः नागपूर मार्केट पुणे मार्केटला मी स्वतः घेऊन गेलो, मग तिथं ओळख झाली व्यापाऱ्यासोबत. आता व्यापाऱ्याचे बरेच व्यापारी येतात जागेवर नेणारे येतात, आता मला जायचं काम नाही पडत. बरेच व्यापारी आपल्या जागीच 8 रुपये 9 रुपये 10 रुपये ज्यापर्यंत पण रेट राहील त्यापर्यंत जागेवरून माल जातो आता. हा. म्हणजे कोण नवीन जर असेल तर त्यांनी मार्केट फिरून घ्यायला पाहिजे. हा हा. लागवड की केल्या आपल्या मार्केटला काय चालतं, समजा आपल्या दूरचे मार्केट, आपल्या जवळच्या मार्केटमध्ये कोणती जात चालते, आपलं कसं चालतं, समजा किती माल विकतो आपल्या मार्केटमध्ये, त्यानुसारच ते प्लॅन. हा, तसं प्लॅनिंग. व्हरायटी निवडते वेळेस पण ती गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे. हा, की आपल्या मार्केटला कोणता चालतो माल, म्हणजे गोल चालतो का लंबा चालतो, त्या हिशोबाने ते पाहूनच ते व्हरायटीची निवड हा निवड करायला पाहिजे.